हे अयोध्या नरेश, तुमच्या ज्येष्ठ पुत्राच्या मुखावर असे तेज आहे, जणू सूर्य देवाने हे तेज त्यास देऊन स्वतःच गौरविले असेल. यांच्या हास्यात चंद्रासारखी शीतलता आहे. अशा गुणवंत आणि चरित्र संपन्न बालकाचे नाव असेल राम. राम 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 अर्थात सुंदर, सगळ्यांना मोहित करणारा, सगळ्यांच्या मनाला शांती प्रदान करणारा एक नाव राम. राम. असे दुर्भाग्य माझे, असा कसा तू सखा माझा. सगळेच राम नावाचा जप करतायत. भोळी माझी कैकई, अरे निर्दयी लोकांनो, पुढे व्हा. कैकई नंदन, सगळ्या जगाचे उदरभरण करणारे दशरथ व कैकई नंदन संबोधले जातील भरत. भरत 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 भरत, किती गोड नाव. जणू कोणीतरी पोतभर खडी साखरच खाऊ घातली. आणि आता सुमित्रा नंदन, अग्नीची दाहकता ज्याच्या अंगी सामावली आहे, शुभ लक्षणाचे ठिकाण, तो ओळखला जाईल लक्ष्मण. लक्ष्मण, माझा लाडका लक्ष्मण, अग्नीची दाहकता सामावणारा लक्ष्मण. लक्ष्मण आणि यांचा जुळा बंधू, ज्याच्या केवळ स्मरणानेच शत्रूचा नाश होईल, त्याचे नाव असेल शत्रुघ्न. शत्रुघ्न 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 शत्रुघ्न. हे राजन, तुमचे हे चारही पुत्र संपूर्ण सृष्टीत तुमच्या रघुकुळाचं नाव उज्ज्वल करतील. सत्य, कर्तव्य, उत्तरदायित्व व नीतिमत्तेच्या मार्गावर चालत आदर्श पुरुष म्हणून ओळखले जातील. असे होतील माझे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. असे होणार. प्रभूंनी तर अयोध्येला तीर्थक्षेत्रच केले. बघा तरी किती हर्षोल्लास आहे तिथे. हे महादेव, प्रभूंचं जिथे मंदिर बनेल तिथे सुद्धा सुख निर्माण होते. इथे तर साक्षात प्रभूंचा जन्म झाला, तर आम्ही हर्ष उल्लासित का होणार नाही? हे ब्रह्मदेव, चला तर आपण प्रभूंच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊया. देवादिदेव, आम्हाला पण घेऊन चला प्रभूंच्या दर्शनासाठी. आम्हालाही प्रभूंची लीला पाहायची आहे. यावं देवराज. रमापति के दर्शन को चले हैं उमापति।
शिव ब्रह्मा जी संग वेश ऋषियों का बनाए के। अंतरिक्ष लोक से प्रकट हुए अयोध्या में, जगतपति जगत पितु दल देवों का सजाए के। प्रणाम ऋषिवर। कीर्तिमान भव, अखंड सौभाग्यवती भव। आपल्या सर्वांच्या मुखावरील तेज सांगत आहे की आपण कोणी सामान्य ऋषी नाहीत, कोणी दिव्य आत्मे वा दैवी शक्ती आहात। धन्य झाली ही अयोध्या आपल्या चरण स्पर्शाने। हे महाराज दशरथ, आम्ही सगळे श्रीराम यांच्या दर्शनाहेतू इथे आलो आहोत, कृपा करावी। हे तर आमच्या रामाचं सौभाग्य आहे ऋषीवर, ज्याला तुम्हा सर्वांचा स्नेह आणि आशीर्वाद मिळत आहे। कृपया यावं। हा आहे माझा पुत्र राम। प्रणाम प्रभू। प्रभू, आपली लीला बघण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने आलो आहोत। हे महादेव, क्षमा असावी। मानवी शरीरात अवतार घेतल्यामुळे मी यांच्या मर्यादेच्या अधीन आहे। हे कैलासपती, माझ्या या अवताराचा उद्देश केवळ पाप आणि पापी लोकांचा नाश करणेच नाही, त्याचबरोबर ह्या सृष्टीत धर्म, सत्य, नीती आणि मर्यादेची स्थापना करणे देखील आहे। समस्त सृष्टीला हे सांगायचे आहे की मानवी शरीरात जन्म घेतल्यानंतर ईश्वर देखील या शरीराच्या मर्यादेचा सन्मान करतात। हे देवादिदेव, हे ब्रह्मदेव, मी आपणास विनंती करेन की माझ्या समस्त कार्यास मला तुम्ही सहकार्य करावे। हे प्रभू, देवतांनी वानर रूपात आपले अंश पृथ्वीवर पाठविले आहे, जे योग्य वेळ आल्यावर आपणास सहकार्य करण्यासाठी धावत येतील। महाराज, कुणास ठाऊक, पण आम्हास असे वाटते की माझा राम या महर्षी मुनींना काही सांगत आहे। देवी, मातेची ममता आपल्या पुत्रामध्ये अलौकिक शक्ती पाहत आहे। हे एवढंस बालक कसं काय बोलू शकेल? अजून तर हा बोलायलाही शिकला नाहीये। हे देव, आशीर्वाद द्यावा की माझ्या या मानव रूपात असं काहीही न घडो जे एका पुरुषाच्या मर्यादेला शोभणार नाही। निश्चिंत असावं, ही सृष्टी आपणास युगानुयुगे ओळखेल। मर्यादा पुरुषोत्तम। ऋषीवर, आपण आत्ताच काही म्हणालात का? शुभम भवतु। आज्ञा देवी, आम्ही आलोच। कुठे गेले हे ऋषीवर?
अनुराग भक्ति से मन प्रकाश हो जाता है। काल रात्री काय हट्ट केलास तू? चांदोबा हवाय मुठी. आता सांग कुठे लपवून ठेवलायस? कुणाचा आहे राम? माझा. काय ग माझी भोळी भाबडी राणी, स्वतःच्या अंगणातली झाडं वाळवतीये आणि दुसऱ्यांच्या झाडांचं संगोपन करते. कोबडे, तुला हे चांगलंच ठाऊक आहे की आम्हा तिघी बहिणींमध्ये या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की कोणी कुणाला जन्म दिलाय. इथे इथे माझा राम माझ्या सोबत आहे, तर तिथे अवश्य कौसल्यताईंसोबत माझा भरत असेल. रामासोबत खेळल्याने मला असं वाटतं की जणू काही ईश्वराचंच दर्शन झालंय. देवाचं काय करशील? तुला सृष्टी तर माझ्या भरत मध्येच दिसेल. माझ्या भरत मध्ये मन गुंतवशील तर देवाला विसरशील. आणि तू जर रामाला जीव लावशील तर स्वतःलाच विसरशील. माझी वाईट दृष्ट लागो या दोघांच्या प्रेमाला. हे महादेव, काकभूषुंडी श्रीरामाच्या दर्शना हेतू अयोध्येत जात आहे. आज भक्त आणि देवाचे मिलन आहे. नाही ब्रह्मदेव, आज एका अहंकारीच्या अहंकाराचे दमन होणार. अहंकार? महादेव, काकभूषुंडी तर श्रीहरींच्या सगळ्यात मोठ्या भक्तांपैकी एक आहे. त्यांच्यात अहंकार कुठे? याच गोष्टीचा तर अहंकार झालाय. हे महादेव, प्रभू दयाळू कृपाळू, जर भक्तात अवगुण आला तर ते हा प्रश्न त्यांच्याच परीने सोडवतील. प्रभूंची लीला बघा आणि आनंद घ्या. राम, राम, अरे लपाड, कुठे लपला आहेस तू? राम, इथे लपला आहेस? उगाच सतावत होतास? आता इथे शांतपणे बस, आम्ही आलोच. एका साधारण स्त्रीचा ओरडा खाऊन बसले हे तिन्ही लोकांचे स्वामी असूच शकत नाही. कदाचित महादेवांचा गैरसमज झाला असेल. हे माझे सर्व शक्तिमान विष्णू असूच शकत नाहीत. भुषुंडी ने हरि के हाथ से ग्रास प्रभु शिशु सम रोने लगे होकर व्यथित उदास
हे का भुशुंडी, तू प्रत्येक युगात भक्तीचा प्रतीक असशील. भाग्य माझे, अहो भाग्य. तथास्तु. सो जा मेरे प्रिय, सो जा राम राज दुलारे, सो जा. जगत शुसर से सो जा मेरे प्यारे, सो जा राम जन्मों तपस्या करके मैंने की जो पुण्य कमाई, उसके ही प्रतिफल में प्रिय निधि. राम सो जा मेरे प्यारे, सो जा राम सो जा. उठवू का तुमच्या लाडक्याला? नको नको, झोपू द्या त्याला. मग काय अयोध्या नरेश, पूर्ण रात्र असं उभ्या उभ्याच बघत राहणार आपल्या पुत्राला? पण थकून जाल महाराज. या सृष्टीतील असा कोणता पिता असेल बरं, जो रामासारख्या पुत्राला बघत असताना थकून जाईल? मन थकणार नाही, परंतु शरीराला निद्रा तर हवीच असेल ना. आता चला, उद्या प्रातः राम आपल्या भावांबरोबर चेंडू सोबत खेळणार आहे. जर रामाने तुम्हाला खेळाच्या मध्ये बोलावलं तर मग खेळता खेळता तुम्ही थकून झोपी न जावं. चलावं. मी बंधू भरत सोबत आहे. मी बंधू राम सोबत खेळणार. भरत, तू आरंभ कर. बघा ना शत्रुघ्नला, भरतची साथच सोडत नाही. कधीतरी रामाच्या बाजूने पण खेळावं. सुमित्रा, लक्ष्मण त्याच्या मोठ्या भावाच्या बाजूने कुणाला खेळायला देईल तर ना. गुरु वसिष्ठांनी सत्यकथन केलं होतं की राम लक्ष्मणाची जोडी आणि
भरत शत्रुघ्नची जोडी सदैव अतूट राहील. कैकई, खेळाची ही विवशता आहे की भाऊ भावाविरुद्ध खेळेल, पण प्रत्यक्षात चारही भावंड एकमेकांवर इतकं प्रेम करतात की वेळ येताच एकमेकांसाठी ते स्वतःचे प्राण देखील समर्पित करतील. बंधू राम, चेंडू माझ्या दिशेने मारा. जा बंधू राम. बंधू, सत्य बोला, तुम्ही चेंडू जाणून बुजून तर विजयस्तंभाच्या आत नाही टाकला ना? भरत, असं कोणतं सुख आहे जे बंधूच्या हरण्याने मिळेल? परंतु बंधू राम, असं तर आपण हरलो ना. लक्ष्मण, आप्तेष्टांपासून हरण्यातच विजय आहे आणि हा तर निव्वळ एक खेळ आहे. भविष्यात अशी वेळ आलीच तर माझ्या भरतसाठी सगळं गमवायला मी संकोचणार नाही. आरंभ करावा. पहिला घास रामासाठी. ये पुत्रा. नको, मला नाही खायचंय, माझं पोट भरलंय. भरत, न जेवताच पोट कसे भरले? खाण्याची इच्छा कशी होईल बंधुराम? पिताश्री नेहमी तुम्हालाच भरवतात, आम्हाला तर कधीच भरवत नाहीत. हो, मला देखील खायचं नाहीये, माझं पण पोट भरलंय. जर बंधू राम सांगतील तर मी नाईलाजाने खाईल, नाहीतर माझे सुद्धा पोट भरले समजा. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, पिताश्रींच्या प्रेमावर संशय? पिताश्री सर्वांवर एक समान प्रेम करतात. मग पहिला घास आम्हाला का नाही भरवत? पिताश्रींच्या मते ते सुख मला मिळावे. पिता आपल्या पुत्रांना भरवतातच, परंतु असं सौभाग्य कुठल्या बंधूला ज्याला आपल्या भावंडांना स्वतःच्या हाताने भरवता येईल? घे भरत, हा घास तू माझ्या हातून खा. शत्रुघ्न,
घ्यावं महाराज. नाही महाराणी, आता तर आम्ही तेव्हाच खाऊ जेव्हा राम स्वयं आपल्या हाताने आम्हाला भरवे. पहा ना, दुपारी भोजनासमयी देखील त्याने आपल्या तिन्ही भावांना आपल्या हाताने भरवलं, पण आम्हाला नाही भरवलं. महाराज, माझ्या रामाची प्रशंसा करा हा. किती सहजतेनं त्यानं आपल्या रुसलेल्या भावंडांची समजूत घातली. आणि तेही आपल्या पित्याची पत राखून. रामाने आमच्या सगळ्या चिंता दूर केल्या. अयोध्या नरेश रघुकुळ वीरांना कसली चिंता? चिंता अयोध्या नरेशांची नाही, एका पित्याची आहे. आम्ही या विचाराने चिंतित होतो की गुरुकुलामध्ये पोहोचल्यानंतर अयोध्येचे चारही राजकुमार तिथे कसे राहतील. परंतु आज आम्हाला हे कळलं की रामाकडे सर्वांना सांभाळण्याचं सामर्थ्य आहे. गुरुकुल? होय, गुरुकुल. आता वेळ आली आहे की आपण आपल्या चारही पुत्रांचा यज्ञोपवीत संस्कार करून त्यांना शस्त्र आणि शास्त्राची विद्या प्राप्त करण्यासाठी महर्षी वशिष्ठांच्या गुरुकुलात पाठवून द्यावं. परंतु महाराज, आता अजून तर ती लहानच आहेत. जाणतो महाराणी, परंतु माती तोवरच योग्य आकार घेऊ शकते जोवर ती ओली असेल, कच्ची असेल. परिपक्व झाल्यावर तिला आकार देण्याचा प्रयत्न केल्यावर ती भंग पावते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माता पित्याला आपलं हृदय कठोर करून काही कठीण निर्णय घ्यावे लागतात. आणि आता ती वेळ येऊन ठेपली आहे की आपण आपल्या चारही राजकुमारांना गुरुकुलात पाठवावं. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः. मी आज तुम्हा चौघांनाही माझा शिष्य म्हणून स्वीकार करतो. आयुष्यमान भव. हे शिष्यांनो, गुरु ही पदवी भलेही सगळ्यात उच्च असेल, परंतु तुम्हाला सदैव गुरुच्या गुणांनाच स्वीकारावं लागेल, गुरुच्या अवगुणांना नाही. आज आणि या क्षणापासूनच तुम्हा सगळ्यांच्या शिक्षणाचा आरंभ होतोय. जर असं असेल गुरुदेव, तर आपली अनुमती घेऊन मी आपणास एक प्रश्न विचारू शकतो? होय राम, विचार. गुरुदेव, उपनयनाचा अर्थ काय असतो? राम, नयनचा अर्थ होतो डोळे, अर्थात दृष्टी, आणि उपनयनचा अर्थ होतो नवी दृष्टी. या यज्ञोपवीत संस्काराद्वारे एक गुरु आपल्या शिष्याला एक नवी दृष्टी प्रदान करतो. आणि यज्ञोपवीताचा अर्थ? यज्ञाचा अर्थ होतो सृष्टी. एक गुरु आपल्या शिष्याला या सृष्टीला एक नव्या दृष्टीने बघण्याची संधी प्रदान करतो. या यज्ञोपवीताचे 3 दान आहेत आणि ह्या संपूर्ण संसाराचे देखील 3 गुण आहेत: सत, रज आणि तमस. या यज्ञोपवीताद्वारे एक गुरु आपल्या शिष्यांच्या शरीराला याच 3 गुणांनी बांधतो. आता तुम्ही चौघेही माझ्यासोबत या संसाराच्या मूलमंत्राचा जप करावा.
शिष्यांनो, आता तुम्हाला तुमची आणि तुमच्या गुरुची भूक शांत करण्यासाठी भिक्षा मागायला आरंभ करा. गुरुदेव, भिक्षा? होय भरत, भिक्षा देखील एक प्रकारचे शिक्षणच असते, जी नमत घ्यायला, विनम्र व्हायला शिकवते. राजकुमार असो किंवा सामान्य बालक, ही आपल्या अहंकाराला नष्ट करते. ही भिक्षा आपल्याला शिकवते की वेळ कधीच एकसारखी नसते. ती परिवर्तनशील आहे. देण्यासाठी उचललेले जाणारे हात कधी कधी संसारासाठी घेण्यासाठी पसरावे सुद्धा लागतात. भिक्षां देहि भवती भिक्षां देहि माते भिक्षां देहि. भिक्षां देहि भवती भिक्षां देहि माते भिक्षां देहि. आता चारही ब्रह्मचारी गुरुकुलसाठी प्रस्थान करतील. शिष्यांनो, गुरुकुलास जाताना आपल्या माता पिता किंवा घरास मागे वळून पाहण्यास परवानगी नाही. मुनिवर, गुरुकुल आता? होय महाराणी. नीती अनुसार ही भिक्षा प्राप्त करता क्षणी ही भिक्षा घेऊन गुरुकुलात गुरुमातेच्या चरणी अर्पण करावी लागते. मुनिवर, मी रथ तयार करून देते. नाही महाराणी, आता हे चौघेही आमचे शिष्य आहेत. आता हे चालत पायात काही न घालता आमच्या सोबत गुरुकुलात जातील. कारण एका ब्रह्मचार्यासाठी कुठल्याही प्रकारची स्वारी वर्जित आहे. तुम्हा सगळ्यांचे कल्याण हो. चला शिष्यांनो.
मुनिवरांनी जगाशी नातं तोडलेलं आहे, पण आपण तर नाही ना. आमच्या ममतेचा तरी विचार करायचा. यज्ञ करता क्षणी त्यांना घेऊन गेले, आणि तेही चालत. त्यांच्या छोट्या छोट्या पावलांना जेव्हा काटे आणि दगड टोचतील तेव्हा त्यांना त्रास नाही होणार का ताई? मान्य आहे, गुरुचा अधिकार असतो आपल्या शिष्यांवर, परंतु आपल्या मुलांवर जो अधिकार आहे त्याचं काय? आपण इथे महालात आणि ते कुटीत. आपण इथे पक्वान खाऊ आणि ते भिक्षेत मिळालेले धान्य. कसे जगतील आपले पुत्र? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न कसे जगतील? कसे जगतील?